इकडे धारगावात वसंतच्या खोपटापुढे टेम्पो लागताच वऱ्हाडी मंडळी खाली उतरली. भांड्यांची 2 पोती व खाटगादी खाली उतरवली गेली. वसंताच्या बहिणीने व आजूबाजूच्या बायकांनी तांदळाचे मापटे दारात मांडले. उखाणे घेऊन सुंदराने माप ओलांडले व ती घरात दाखल झाली. लग्नाला न येऊ शकलेली मंडळी सुंदराला पाहायला येऊ लागले. वसंत व सुंदरा वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊ लागले. ऐकूनच धारगावातील लोक देखील आपल्याकडच्या लोकांसारखीच गरीब पण प्रेमळ असल्याचे तिच्या लक्षात आले. जेवणानंतर वसंत व त्याचे दाजी लग्नात आलेले खाट गादी खोपटाच्या बाहेर टाकून झोपले. आतमध्ये सुंदरा व वसंतची बहीण भांडी आवरून झोपायच्या तयारीला लागल्या. वसंताच्या बहिणीने सुंदराला आपला एक गाऊन वापरायला दिला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड गरम होत होतं, पण वसंताच्या खोपटात पंखा होता. पंख्याची गार हवा लागताच दिवसभर कंटाळलेल्या सुंदराचे डोळे आपोआपच झाकू लागले. तिला अतिशय गाढ झोप लागली. सकाळी सुंदराचे डोळे उघडले. आधी तर तिला कळेनाच की आपण नेमके कुठे आहोत. हळूहळू ती भानावर आली. तिने शेजारी पाहिले. वसंतची बहीण तिथे नव्हती. सुंदरा अंथरुणावरून उठून बसली. काय करावं तेच तिला कळत नव्हतं. इतक्यात वसंतची बहीण दारातून आली. काय नवरीबाई, झाली का झोप? उठून बसलेल्या सुंदराला पाहून ती हसत हसत म्हणाली. सुंदराने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर वसंतची बहीण सुंदराला घेऊन नगरपालिकेच्या शौचालयाकडे गेली. तिला व्यवस्थित समजावून सांगितले व ती परत माघारी आली. शौचालय घराजवळ होते आणि 24 तास पाणी देखील होते. सुंदरा खूप खुश झाली. विधी आटपून ती घरी आली. तोपर्यंत वसंतच्या बहिणीने चहा बनवला. चहा पिल्यानंतर सुंदरीला तरतरी आली. खोपटात एका कोपऱ्यात मोरी काढली होती. सुंदराने मोरीत आंघोळ केली. वसंतची बहीण व सुंदरा स्वयंपाक करण्याच्या तयारीला लागल्या. 2 दिवसांनी लग्नाची छोटीशी पूजा घालून सर्वांना जेवण देऊन वसंतची बहीण वसंत व सुंदराचा निरोप घेऊन गावी निघून गेली. आज सुंदरा व वसंतच्या आयुष्यातील मधुचंद्राची रात्र होती. दोघांच्याही मनात एक अनामी हुरहुर दाटून आली होती. सुंदरा आपल्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या रात्रीचे स्वागत करण्यासाठी तयार होऊन बसली होती, पण तिच्या काळजातली धडधड काही थांबत नव्हती. इकडे वसंत देखील आपला धीर एकवटून सुंदराच्या जवळ कसं जावं याचा विचार करत होता. रात्र दाटून आली होती. सर्वत्र शांतता पसरली. वसंत हळुवारपणे खाटेजवळ आला. त्याच्या पावलांची चाहूल ऐकून सुंदरा खाटेवरून उठून बसली. अचानक वसंत खाटेवर तिच्याजवळ बसला. सुंदरा नख शिंकात थरारली. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने ती मोहरून गेली. त्याने तिला जवळ ओढले. सुंदरा आबुलपणे ओढली गेली. देहांमध्ये धुंद वणवा पेटला. आवेगाने दोघे एकमेकांच्या मिठीत बद्ध झाले. त्या रात्री सुंदराने आपले सर्वस्व वसंतला अर्पण करून प्रणयाचे सर्वोच्च शिखर गाठले. मध्यरात्री कधीतरी दोघे भानावर आले. सुंदराने शोधून शोधून आपली कपडे घातली. रूम मधल्या मोरीत ती बाथरूमला गेली. हवेत गारवा असतानाही दोघांना प्रचंड उकडा जाणवत होता. वसंत खाटेवरून खाली उतरला. अडकवलेला टॉवेल त्याने कमरेभोवती गुंडाळला आणि खोपटाचा दरवाजा सताड उघडला. गार हवेत मंद धुंद झुळका शरीराला सुकावू लागल्या. खाटेवर सुकावून झोपलेल्या सुंदराला वसंतचा हवा हवासा स्पर्श झाला. पहाटेपर्यंत त्यांचा प्रणय पुन्हा फुलत गेला. पहाटे केव्हा तरी खोपटाचा दरवाजा बंद करून सुंदराने डोळे मिटले. तिच्या तारुण्याच्या देहातील प्रणयाचा ज्वालामुखी आता पूर्ण शांत झाला होता. सुंदरा व वसंतच्या संसाराला सुरुवात झाली. एकमेकांना समजून घेत दोघे संसाराचा गाडा हाकू लागले. 2-3 दिवसांनी वसंत कामाला जाऊ लागला. सुंदरा घरकामात रमू लागली. मध्येच कधीतरी तिला आपल्या आईवडिलांची आठवण यायची, पण ती सध्या खुश होती. संध्याकाळी स्वयंपाक आवरून ती वसंतची वाट पाहत बसायची. रात्री होणारा धुंद प्रणय तिला हवाहवासा वाटू लागला होता. वसंतला देखील कधी एकदा काम आवरून घरी जातोय असं वाटायचं. त्याचे मित्र त्याला ह्या कारणांमुळे चिडवायला लागायचे. काम आवरताच वसंत साबण लावून स्वच्छ हातपाय धुवून घराकडे निघायचा. सुंदराच्या आठवणीत तो व्याकुळ होऊन जायचा. येताना तो कधी सुंदरासाठी गजरा आणायचा तर कधी खाण्यासाठी काहीतरी घेऊन जायचा. सुंदराला पहिल्यापासून कामाची आवड असल्याने तिने खोपटाचा पूर्ण कायापालट केला होता. ती घरातील कपडे भांडी घासून पुसून स्वच्छ लकलकीत ठेवायची. खोपटाचे पत्रे पुसून चकचकीत करायची. वसंता, बायको मात्र छान मिळाली तुला, वडीलधाऱ्या मंडळीकडून मिळाली दाद ऐकून वसंत मनातल्या मनात खुश व्हायचा. सुंदरा स्वयंपाक देखील छान बनवायची. उपाशी तापाशी राबणाऱ्या वसंतला आता सकाळचा नाश्ता, दुपारी जेवणाचा डब्बा आणि रात्री पोटभर सुग्रास अन्न मिळू लागल्याने लवकरच त्याच्या तब्येतीत कमालीचा फरक पडू लागला. आठवड्याच्या सुट्टी दिवशी वसंतने सकाळी सकाळी लवकर उठून मटण आणले. सुंदराने वाटण घाटण करून स्वयंपाक तयार केला. वसंत शेजारी बसून ती त्याला म्हणाली, आव ऐका की, घरात बसून बसून लय कंटाळा येतोय. सकाळचं काम आवरली की दिवसभर काय कामच नसतंय. मग काय करायचं म्हणतीस? वसंताने तिला जवळ ओढून घेत विचारले.
शेजारची रखमा सिग्नलला खेळणी काय जाती, मी आपण जावं का? तेवढाच माझा टाइम पण जाईल आणि 4 पैसे बी येतील, सुंदरा म्हणाली. सुंदराचे बोलणे ऐकून वसंत मनोमन सुखावला. आपल्या संसाराचा, आपल्या परपंचाचा विचार करणारी बायको आपल्याला मिळाली याचा त्याला अभिमान वाटला. आता जेवण झाल्यावर व्हायचं आराम करून आपण मार्केटला जाऊ, वसंत तिला म्हणाला आणि तो तिथून उठला. तिकडे बसू नका, घरीच आणा आणि निवांत बसा, त्याच्या सुट्टी दिवशी कार्यक्रम लक्षात येताच सुंदरा म्हणाली. वसंताने तिला प्रेमाने जवळ ओढले व तिच्या गालावर ओठ टेकवले. घरातून बाहेर पडून त्याने गुत्त्यावरून दारूच्या 2 बाटल्या घेतल्या व तो घरी आला. सुंदराने त्याच्या पुढे तळणी मटण, लिंबू व मीठ ठेवले. दरवाजा बंद करून स्टीलचा चकचकीत ग्लास तिने वसंतासमोर ठेवला. वसंताने ग्लास भरला व लिंबाची फोड मिठात बुडून जिभेवर घासत एका दामात ग्लास रिकामा केला. अळणी, मटण व दारू पिण्याचा त्याचा कार्यक्रम निवांत सुरू होता. त्याचा शेवटचा पेग मारून होता. सुंदराने दोघांसाठी जेवणाची ताटी केली. पोटात तडस लागेपर्यंत दोघांनी पोटभर जेवण केले. जेवण झाल्यावर वसंतच्या डोळ्यावर गुंगी येऊ लागली. सुंदराने झटपट झाडू मारला व सतरंजी अंथरून वसंताला त्यावर झोपवले. त्यानंतर भांडी घासून ती देखील हळूच वसंतच्या कुशीत शिरली. संध्याकाळी 4 वाजता सुंदराला जाग आली. तिने उठून चहा ठेवला व खोपटाचे दार उघडले. मोरीत जाऊन तिने स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरली. गार पाण्याने स्वच्छ तोंड खसखसून धुतले. मोरीतून बाहेर येऊन तिने वसंतला आवाज दिला. वसंतची झोप देखील पूर्ण झाली होती. तो आळोखे पाळोखे घेत अंथरुणावरून उठला. सुंदराने चहाचे 2 कप भरले व वसंतापुढे चहाचा कप ठेवला. चहा पिल्यानंतर दोघांनाही छान तरतरी आली. चल आटप लवकर, मार्केटला जाऊन येऊ, वसंत सुंदराला म्हणाला. सुंदराने पटापट साडी नेसली. वसंतही तोंड वगैरे धुवून आवरून तयार झाला. आपल्या संसाराला काडी जमून हातभार लावण्यासाठी सुंदरा व वसंत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केटमध्ये निघाले.